तिथलं नाव आणि पत्ता सांगा. संतोष दादा अवताडे, तालुका मान, जिल्हा सातारा. आता ही डाळिंबाची बाग आहे, किती क्षेत्र आहे? ही एकूण पाऊण एकर म्हणजे झाड आहेत 260 झाड आहेत. बरं, आता हे किती वर्षाचं झाड आहे? ही 2.5 वर्ष झाडाची. 2.5 वर्षाचं झाड आहे. बरं, आणि आतापर्यंत आपण किती बहार घेतली याला? याला ही दुसरा बार आहे. दुसरा बहार आहे. पहिला बहार किती वर्षात घेतला? एका 6 वर्षातच घेतला. रेस्ट 6 वर्षात. आणि ह्याला खताचं व्यवस्थापन केव्हापासून करताय? नाही, बागच सॉइल वरची. म्हणजे रोपं लावल्यापासून तुम्ही 100% वापरता? 100% सॉइल वरचीच बाग आहे. बरं, आणि त्याच्यामुळे हे तण हे जे काढायचं होतं का नाही, हा, तर ते तुमचा व्हिडिओ बघून तण कॅन्सल केलंय पूर्ण. अजिबात पाळी सुद्धा नाही घातली, काहीच नाही. म्हणजे जमिनीची हालचाल अजिबात केली? अजिबात हलवलंच नाही. बरं, तर कसं तुम्हाला काय वाटतंय म्हणजे वापरल्यापासून एवढंच की बाकीच्या जे आता चालूला मी 2 जागेला व्हिजिट दिली केमिकलच्या बागाला, लिंग्याच्या इथं मसोडमध्ये. पूर्ण बाग आता 4-5 दिवस 6 दिवस पाऊस होता. बरं, त्या 6 दिवसात कुजवा आणि तेलकट. आता तुम्ही पुढे जाणार आहे पवाराच्या इथं, तीच आहे बघा. मी काल गेलतो तिथं तिथं म्हणजे आता ते तुम्हाला कुठलाच प्रादुर्भाव जाणवला अजून त्याच्यात कुजव्याच तुम्हाला फळ कुठं दिसतंय का? एवढं कुठल्याही बागत बघा, इथं बागत कुजव्याच फळच नाही कसलं अजिबात. मला सांगा, तुम्ही पहिला जो बहार घेतला किती गावला माल तुम्हाला? पहिल्याला सगळं मिळून 2 टन माल गावला ह्या झाडांना. आणि तुमच्यावरची अशी बाग आहे का की त्यांना किती गावतो असं सरासरी? केमिकलवर किती गावतो? केमिकलवर पहिल्या वर्षी लय झाला टनभर खर्च सुद्धा निघत नाही. काही पहिल्या वर्षी नाही. तुमचा 2 टन माल गावला? 2 टन. काय पहिला जे होता का नाही, आता इथं केमिकलवर माझा भाच्याचा बाग गेला, त्याचा 90 रुपये घेतला आणि माझा 109 रुपये घेतला. 109 रुपये म्हणजे तुम्हाला 19 रुपये रेट जादा मिळाला. तुम्ही आता ह्याला खताचं व्यवस्थापन कसं करताय? खताचं व्यवस्थापन म्हणजे शेणखत कसलंच नाही. तुमचं जे कृषी अमृत आहे तेवढं, सॉइल चार्जर आणि ते LSQ. बरं, आताची कंडिशन अशी होती की ही बाग तुम्ही रेस्ट ह्याला दिलाच नाही? म्हणजे कसलाच नाही. एका महिन्यात लगेच आणलं की कृषी अमृत टाकलं की इतरेल बाग तोडून झाली, इतरेल मारलं लगेच धरली. तुम्ही एक सांगत होता LSQ दिल्यानंतर तुम्हाला काय बदल दाखवला? LSQ दिल्यानंतर कुजवा तेल्या, आता पानावर सुद्धा सेटिंग जास्त झालं. LSQ दिल्यानंतर सेटिंगचं प्रमाण जास्त झालं. त्याच्या आधी सेटिंग कमी होतं. हो, सेटिंगच नव्हतं. याने LSQ दिला, पुन्हा फ्लावर चार्जर खाली एक आणि वरनं एक टाकल्या, पुन्हा फुलं निघाली. पण पुन्हा पावसाळा 5-6 दिवस लगातार पाऊस काय अडचण आली नाही तुम्हाला? नाही अडचण आली. बरं, ह्याला किती किलोनं बेसोडस आतापर्यंत भरलाय? आता 3 किलो भरला. 3 किलो भरला. आणि आता हे सेटिंग झाल्यानंतर अजून भरायचं डोक्यात. आता तुम्ही परत दाणेदारचा नवीन भरणार आहे. काय तुम्हाला काय वाटतंय म्हणजे तुमच्या भागात सर्वात जास्त डाळिंब बाग? बाकीचं काय नाही, एवढं फुल मोठं रान असून कधीच बाग सक्सेस कशात होत नाही. मररोग 1 नंबर काम करते मररोगला. हे तुमचं एक तर झाड आहे का मररोग? एक नव एक झाड हा विषय नाही. या बागाला लावल्यापासून सगळी पेस्ट लावते ती, रंगवते ती खालनं पुढं. अजून मी ब्रश सुद्धा लावला नाही. तुम्ही कुठेच बघा, ब्रश सुद्धा लावला नाही तळापासून. कुठलंही झाड काय सुद्धा नाही. बरं, म्हणजे बेसोडस तुम्ही स्ट्रॉंग देताय, म्हणजे ताकद वाढवते. आता इथून पुढं बी लगेच झालं का नाही, फेब्रुवारी मार्च एप्रिलच्या आसपास धरायचे. अजून एकदा धरायची ताकद त्या पटीत गेली पाहिजे. काय सांगतो? काय सांगतो तुमच्या भागातले शेतकरी? फळं त्यासनी वाटतंय. आता हे म्हणलं का नाही, माल कमी आहे, शेजारी माल कमी आहे, एवढ्या मालावर काय होतं? साईज झाल्यावर कळेल त्याला माल किती. त्यानं त्याची माझ्या 1 महिन्याच्या आधीची बाग आहे, म्हणून बघायला मी तुम्हाला म्हणतो. 1 महिन्याच्या आधीची बाग आहे, त्याचं ही सुद्धा साईज नाही, हे सुद्धा कमीच आहे. मी बघून आलो साईज कमी. मागली बाग आहे, ही किती साईज आहे तुम्हीच ओळखा. आपली डबल आहे. आपली डबल आहे. ही साईज त्याची जर असेल, साईज कुठे झाली? ही किती झाली साईज? सगळी साईज तीच आहे. ही साईज कुठे झाली? पानाची कॅनोपी बघा, परत ह्याला काळोखी म्हणजे
हा काढू की त्याला डिराच निघत नाही. बरं. 3 वेळा डिरा काढल्या त्याच्यानं, 3-4 वेळा. बरं. आणि आपल्याला मी एकच वेळ पहिल्यांदा काढला, त्याच्यानंतर डिरा म्हणून काढला नाही. एक सुद्धा बायकाला डिराच निघाला नाही बागायला. बरं. म्हणजे मूळची ताकद असल्यामुळं ती काय होतं, नत्राचं प्रमाण वाढलं का डिरा. बरं. हे आपण नत्राचं प्रमाणच कमी आहे याच्यात. कमी आहे. हा बरोबर. म्हणजे कार्बन मेंटेन ठेवते. कार्बन जास्त असल्यामुळं नत्र कमी असल्यामुळं डिरा निघत नाही. काय सांगतात भागातल्या शेतकऱ्यांना? आता जवळजवळ का नाही, मी शेतकरी सांगितले, माझा बंधुराज, पुन्हा तुम्हाला सांगतो भाचा, आमच्याही डोक्यात आहे की हे आता आलेला जे ते गडी आलेला आहे का नाही, पूर्ण हे जेव्हा म्हणजे कसं केमिकल वरच आहे. बरं. आलेला शेतकरी ते केमिकलचा आहे. त्याला वाटतंय की कसं आहे, त्याला कलर येत नाही, काय येत नाही. ते अजून 1-2 महिन्यानं आल्यानंतर आयला म्हणणार तुझंच बरं आहे, तुझंच बरं आहे. बघा म्हणतोय का ना, त्याच्या साईजचं म्हणजे तो कालचा जे लिंगी आला होता ना, तो सुद्धा म्हणला माझी 1 महिना पाडवा का होता, पाडव्या दिवस इत्रेला ना आपलं 25 मेच पाडव्यानंतरच महिन्यात लेटच आहे. त्याच्यापेक्षा साईज मोठी आहे. 1 महिन्यानंतर लेट जाऊ. त्याच्याला फळ भरपूर आहे ती, पण म्हणला ही अशी झाडं बी नाही ती आणि साईज बी नाही. काय जायला जवळजवळ 200 आली साईज आली ह्याच्यात. आता राम सर म्हणतात ती बरोबर आहे. पाऊस पडल्यानंतर काही काहींच्या बागांना रोग अटॅक करतो. आपल्या बागेला काय अजिबात एक पाकळी कुज म्हणून कुठं नाही, फक्त कुठं बी बागत एक कुजव्याचं फळ म्हणून गावायचं नाही. 8 दिवस पाऊस होता, 1 दिवस नाही, रात दिवस 8 दिवस. म्हणजे राम सर सांगतात ती बरोबर आहे. आता एवढी गोळी झाली आणि माझी पडली. का पडली? कुजव्यान. आपल्याला कुठंच नाही, कुजवाच नाही. म्हणजे राम सर सांगतात ती बरोबर आहे. पाऊस पडल्यानंतर बाग परत उसळते. आता पुन्हा ताकद येते. 15-20 दिवस झालं पाणी नाही. होय. काय सल्ला द्याल तुम्ही शेतकऱ्यांना? अहो ही केलं का नाही, शेती जिवंत राहते महत्वाचं. बाकी शेती एकदम जिवंत कशी राहते, माणूस पण प्रसन्न राहते. एक फवारणी आणायची म्हणलं का नाही, 2000-3000 आणि ती बी जायचं कुठं मांडव सदाशिवनगरला खाली जायचं, तिथनं आणायचं 3-4 हजार फवारणी. मग तुम्हाला एवढा अनुभव कसा काय? अनुभव म्हणजे पहिली आमची 10-12 वर्षापूर्वी बाग होती केमिकलवर माझ्या बंधुराची. ती आम्ही वेगळं राहिल्यानंतर त्याला विभक्त होऊन त्याला गेली. मग त्यानं पहिल्या असं मर रोग निमी बाग गेली, निमी राहिली होती. पुन्हा त्यानं सॉइल चार्जर ती मग नाही म्हणला खालून आणलं. सदाशिवनगर वरनं त्यानं कुठनं तर सॉइल चार्जरची केंड आणून सोडली. ती बाग 3 वर्ष पुन्हा पिकली सोडून दिलेली बाग. आणि पुन्हा आता त्यानं दुसरी लावली, ती काढून टाकली. कारण झाडं होती 2003 साल चालते. ती काय झालं, जून झाली, आतनं पोकाळ झाली. त्याला 2-3 दुष्काळ खाल्लं, 2-3 मोठं दुष्काळ आमच्या दुष्काळ परिस्थिती लय मोठी आहे इकडे. हो बरोबर. म्हणजे तुमच्या इकडे सल्लागार नसताना पण तुम्ही आज शेती करताय? शेतीमध्ये सल्ला नसला तरी चालेल, पण ह्याला सल्ला लागत नाही. हे ऑटोमॅटिकच ताकद आहे. तुम्हाला म्हणजे कशावरून तुम्ही ह्याचा अभ्यास कशावरून केला? ती डाळिंब फेल गेल्यामुळं 1000 झाडं होती. आणि व्हिडिओ बघता का तुम्ही? व्हिडिओ तर कंटिन्यू असतात, काम नसलं का चालू. ह्यो तुमचा अभ्यास आहे ना. तुम्हाला इथं महाराज प्रकाश सर करते यांच्यापासून सगळं मटेरियल भेटतं यांच्यापासून. तुमचा मोबाईल नंबर, शॉपचं नाव सांगा. तुळजाभवानी शेतकरी सेवा केंद्र, देडवावाडी, मसवड. मोबाईल नंबर 75 58 299 125. धन्यवाद.